तर आता नामदेव थोरातला विचारूया आपण मॅचचं काय होईल तुला का. तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर आज मॅचला जायचंच आहे, पण लांब नाही, आता जवळ जायचं आहे, कोरलीला जायचं आहे. त्यामुळं काय एवढं म्हणजे गडबड होत नाही, निवांतच जायचं आहे. आणि संदीप बाबा गिड्डे यांच्या वाढदिवसानिमित्त टुर्नामेंट भरवल्या. आणि माझ्या संघ आहे आमचा कॉलेजचा मित्र हर्षद गडी. कॉलेज चुकून मॅच बघा यायला लागला आहे, आता त्याला घेऊन जायचं आहे. बाकी टीम पण तशीच ग्राउंडवर येणार आहे. आम्ही जरा पुढं जाऊन जरा वॉर्मअप बिर्मअप करत बसीन. तर चला जाऊया. Okay, let's go. तर आता विकेट करायचं चालू आहे. आणि माती विकेट असलं की हेच प्रॉब्लेम होते की एक इनिंग झाली किंवा एक दिवस गेला तर पुन्हा परत आणि विकेट पाणी मारून व्यवस्थित रोलिंग करून घ्यायला लागतंय. तसं सिमेंट विकेटर नाही. सिमेंट विकेटर काहीसुद्धा फरक पडत नाही, किंवा आज खेळून गेलेत तर दुसऱ्या दिवशी यायचं आहे, स्टंपा लावायच्या आणि मॅचेस चालू करायचं. पण माती विकेटला पूर्ण त्याचं मेंटेनन्स व्यवस्थित ठेवावं लागतंय. आणि ह्यो आमचा गडी आता आला आहे, स्टंपा विंपा रावणार आणि मग खेळायला चालू करायचं. अजून टीम यायला लागली आहेत. आम्हाला पहिली बाय मिळाल्या, जत फायटर काय आलं नाही, त्यामुळं डायरेक्ट आम्हाला चौथी मॅच खेळायला मिळणार आहे. तोपर्यंत इथंच बसायला लागणार आहे. तर आता 3 ते 4 तास बसायला लागणार आहे. तोपर्यंत तर आता आमच्या ह्या गड्याला ऊन लागायला मग कसं बसला आहे सावलीला. गड्याला आता कॉलेजमध्ये बी स्पोर्ट डे चालू होणार आहे आणि किट घ्यायचं आहे. तर आता JB स्पोर्टमध्ये जातो आणि मयूर स्पोर्टची एखादी जर्सी घेऊन येतो त्याला. तर चला जाऊया. तर आता किट घेऊन आली. आता ह्याच्या सॅगमध्ये किट आहेत, 4 किट घेतली आहेत आणि 5वा एक जण पैसे पाठवला, त्याला किट घ्यायचं आहे. आणि शॉट असा झाला आहे डोक्याला की 6व्याला एका ग्रुपला मेंबरला टाकलं किट, तर त्यानं एवढा स्मार्टपणा दावला आणि ग्रुपवर कॉलेजच्या ग्रुपवर किटचं फोटो पाठवले आहेत. आणि सरांनी तिसरं चॉईस केले, तिसरं किट चॉईस केले. आता नाही तर कसं म्हणा, आम्ही 5 जण किट घेऊन आलो आहे आणि आता नवीन किट काढायला लागणार आहे. कळायचं बंद झाली एवढ्यातच. आत्ताच 370 पैसे घातले आहेत आणि आता त्या किटला फुल किट काढायचं, त्याला तर 400 रुपये, तर नाही तर 450 जाणार. त्यामुळं कळायचं बंद झाले डबल. आता करायचं तर काय, सगळं गणितात अडकून बसले. तर ती आता ही बाजूला ठेवूया आणि जाऊया ग्राउंडवर. तिथं मॅच आहे, तिथं आणि वरडाला दांग करायला लागले आहेत. पूर्ण डोक्याला शॉटच बसला आहे बिनकामाचा. तर आत्ताच सांगली आणि पंढरपूर मॅच झाली आणि मॅच अशी झाली की सांगली संघाला जिंकण्यासाठी एक बॉल 7 धावांची आवश्यकता होती. आणि बरोबर बॅट्समन प्रॉपर बॅटवर बॉल घेऊन 6 मारला आणि सुपर ओव्हर झाली. आणि सांगली सुपर ओव्हरमध्ये 15 धावा केल्या आणि पंढरपूरला 16चं टार्गेट होतं. पण पंढरपूरला काही चेस करायचं झालं नाही. 10 धावांनी सांगली जिंकलं. हारलेलं मॅच सांगली जिंकलं. सांगली दुसऱ्या फेरीत क्वालिफाय झालं आणि आमची क्वालिफाय झाल्या 2 टीमा. आणि सकाळच्या सत्रात कोरली क्वालिफाय झाल्या. या 3 टीमा आणि चौथी चालू आहे मैदानात मॅच. पंढरपूर आणि सांगलवाडी 2 पंढरपूरच्या टीम आल्या आहेत, सांगलीच्या 2 आहेत. एक सांगली फौजी स्पोर्ट सांगली आणि सांगलवाडी सांगली. आता त्यांच्यातनं एक टीम वर येणार आणि 4 चिठ्ठ्या पडणार टीमांच्या. दोघांची मॅच लागणार. जिंकल तो क्वार्टर फायनल घेणार, हरल त्याला इथूनच प्रवास थांबवायला लागणार. तर आत्ता चिठ्ठ्या पडलेत आणि चिठ्ठ्यामध्ये कवठेमंकाळ विरुद्ध कोरोली जशी पाहिजे होती, म्हणजे जसं असं म्हणाल तिथं का नाही की बाबा हीच टीम पडू दे खेळायला, तशी टीम पडल्या. आणि सांगली विरुद्ध पंढरपूर टीम पडल्या. म्हणजे आता फाईट क्वार्टर फायनल लागणार. कुठल्या टीमला कमी समजून नाही चालत, पण व्यवस्थितच खेळायला लागणार, नाही तर ती हरवून जातील आपल्याला. तर टॉस झाला आहे आणि टॉस हरला आहे. आणि अपोजिट कोरली संघानं टॉस जिंकून बॅटिंग घेतल्या. पहिला आम्हाला बॉलिंग दिल्या. तर 4 ओव्हरची मॅच असल्यामुळं कमीत कमी 40 ओव्हर थांबवायचा प्रयत्न करेन. आणि आपल्यावर सामील आहेत रविदेव कदे, ऊस खात बसले आहेत. तर रविभाऊ विचारूया, रविभाऊ काय होईल, कोण जिंकल हा सामना? कवठेमंकाळ जिंकणार. कसं काय, म्हणजे पहिला बॉलिंग आहे. ISPL सिलेक्शन ट्रायलचे गोलंदाज तुमच्या दीपक माळे उपलब्ध असल्यामुळं हे दीपक माळे हे रेसलिंगमध्ये 96 किलो वजन गटामध्ये 2 वेळा कर्नाटक केसरी असणारे दीपक माळे, पैलवान दीपक माळे, याची तब्येत बघायची. तर आता आपल्यावर जॉईन झाले आहेत सुरेश कांबळे, रिव्हर्स किंगचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे सुरेश कांबळे. त्यांना आपण विचारूया, तर कोण जिंकल तुला काय वाटतंय?
कवटे जिंकल का काय कोरली? सांगतात नाही. रवी देवकरच्या अंडर म्हणजे ह्याच्या खाली टीम झाली तयार आहे आणि त्यांचं म्हणजे एवढी उंची आहे 6-7 फूट आहे ती, त्यामुळे काही सांगता येत नाही. करूचे कॅप्टन बी आलेले आहेत. कोरली कॅप्टन. तुम्हाला काय वाटतं दादा कोण जिंकाल? आम्ही कवटे जिंकाल जिंकेल का कोरली जिंकाल? कोहली जिंकण्याचा प्रयत्न करेल. करोले असं वाटतंय की जिंकेल. जिंकाल. तर कोरलीवाल्यांना बी कॉन्फिडन्स आहे कोरली जिंकाल आणि कवटे मंकाळवाल्यांना पण कॉन्फिडन्स आहे कवटे मंकाळ जिंकाल. तर हा, आता आमच्या टीम मध्ये आज बदल झाला. एक बॉलर चांगला त्याचा आहे, खुलासा off player करतील ते रामदेव थोरात. दीपक फर्स्ट मॅच झाल्या आणि मॅच वन साइडच झाल्या. पहिला आम्ही फिल्डिंग करत 4 ओव्हरला फक्त 23 धावांवरती थांबवलेलं. 24चं टार्गेट होतं आणि 24 आम्ही 3 ओव्हरमध्येच कंप्लीट केला. आणि त्यानंतर मग आता सांगली आणि पंढरपूर मॅच चालू आहे आणि ह्यांच्यात जो जिंकल त्याच्याबरोबर क्वार्टर फायनलचा सामना होणार आमच्याबरोबर. आता टॉस झाला आहे आणि टॉस हरला आहे. पहिला बॅटिंग आहे आणि 5 ओव्हरची मॅच असल्यामुळं 60+ करायला बघेन. तर बघूया काय होते. तर आत्ताच मॅच झाल्या आणि मॅच वन साईड झाली पूर्णपणे. आमचा बी स्कोअर झाला नाही. 5 ओव्हरला फक्त आम्ही 42च केलता. नाही सॉरी किती केलता आपण 45 केलता. 46 करायचा होता. त्यांनी पण वन साईड 4 ओव्हरलाच मॅच काढली. वाईट तर काय आता एवढं जवळ येऊन आणि हरल्यावरती लय कसं तर वाटते. दिवसभर वाट बघितली आणि आता हरलो तर काय सगळ्यात फ्युजाच गोल. तर चला जाऊया आता या हर्षदला बी. आता हर्षाला बी सोडायच्या स्टँडवर वेळवा लागला आहे. त्याला बी पुढं बसणं जायचं आहे. चला तर आता आलो आहे आपण आपल्या घरी. व्लॉगचा कुऱ्या इथंच डे एंड. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.